Dear friends, today we will see model verb could, would, should. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मॉडेल वर्ब कुड, वुड आणि शुड. कुडचा वापर एखादी गोष्ट करण्याची शक्यता आहे किंवा शक्यता दर्शवलेली आहे अशा वेळेला कुडचा वापर केला जातो. वुडचा वापर मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडेल किंवा इच्छा प्रकट केलेली आहे त्यावेळेला वुडचा वापर केला जातो. आणि शूडचा वापर मित्रांनो, भविष्यात एखादी गोष्ट आपल्याला केलीच पाहिजे असा निर्देश दाखवण्यासाठी शूडचा वापर करतात. तत्पूर्वी आपण या ठिकाणी कॅन हे पाहूया. कॅनचा उपयोग आपली क्षमता म्हणजेच ॲबिलिटी सिद्ध करण्याकरिता कॅनचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. शी कॅन सिंग अ सॉन्ग. ती गाणी गाऊ शकते. वी कॅन स्टडी हार्ड. आम्ही खूप अभ्यास करू शकतो. या ठिकाणी मित्रांनो, कॅनचा उपयोग वर्तमान काळामध्ये केलेला आहे. मग काही वेळेला निगेशनसुद्धा या कॅनमध्ये दर्शवण्यात येतात. म्हणजे शी कांट डान्स. ती नाचू शकत नाही. म्हणजे कांट आणि कुडंट हे सुद्धा काही वेळेला निगेशन म्हणून वापरतात. मग या ठिकाणी आपल्याला एखाद्याला परमिशन मागायची असेल तर कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. मी तुला प्रश्न विचारू शकते का. पोलाईट रिक्वेस्ट असेल तर कॅन यू लेंड मी युअर बायसिकल. मी तुझी सायकल घेऊ शकते का. तर आता सर्वात प्रथम आपण पाहूया कुड. कॅनचे भूतकाळी रूप हे कुड आहे. भूतकाळातील आपली योग्यता किंवा क्षमता सिद्ध करण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. सर्वात प्रथम मित्रांनो आपण पाहूया ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजेच योग्यता, क्षमता. फॉर एक्झाम्पल, निमिषा कुड प्ले गिटार वेन शी वॉज इन स्कूल. निमिषा ही ज्या वेळेला शाळेत होती त्यावेळेला ती गिटार चांगली वाजवू शकत होती. सेकंड, ही कुड स्विम वेन ही वॉज 3 years ओल्ड. तो 3 वर्षाचा होता त्यावेळी तो चांगला पोहू शकत होता. या ठिकाणी कुड सोबत क्रियापदाचे पहिले रूप वापरलेले आहे. मग सूत्र काय होईल. सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दुसरा आहे पोलाईट रिक्वेस्ट. या ठिकाणी कुडचा वापर आपण पोलाईट रिक्वेस्टसाठी करूया. फॉर एक्झाम्पल, कुड यू टेल मी वेर इज द महात्मा गांधी विद्यालय. तुम्हाला महात्मा गांधी विद्यालय कुठे आहे हे सांगू शकतोस का. कुड यू टेल मी वेर इज द हॉस्पिटल. तुम्हाला हॉस्पिटल कुठे आहे हे सांगू शकशील का. तिसरा आहे सजेशन. एखादी गोष्ट, घटना, काहीतरी आपल्याला वर्तमान काळामध्ये सुचवायचे असेल तर आपण म्हणतो वी कुड गो आउट फॉर समर वेकेशन व्हेन युअर एक्झामिनेशन इज ओव्हर. तुझी परीक्षा संपली की आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाऊ शकतो. पुढचा आहे परमिशन. एखाद्या वेळेला परवानगी मागण्यासाठी सुद्धा कुडचा वापर केला जातो. कुड आय बॉरो युअर अम्ब्रेला. मी तुझी छत्री घेऊ शकतो का. फ्युचर पॉसिबिलिटी. भविष्यकाळातील शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा कुडचा वापर केला जातो. इट कुड बी हेवी रेन टुनाईट. आज रात्री भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सेकंड एक्झाम्पल, द बँक कुड बी क्लोज ऑन मंडे. सोमवारी बँक बंद असण्याची शक्यता आहे. काही वेळा मित्रांनो, काहीतरी गोष्ट घडणार आहे किंवा घटना घडणार आहे परंतु ती घडणार होती पण घडली नाही. अशा वेळेला कुड हॅवचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय कुड हॅव परचेस्ड अ BMW कार बट आय डिडंट हॅव मनी. मी BMW कार विकत घेऊ शकलो असतो परंतु माझ्याकडे पैसे नव्हते.
Dear friends, now we will discuss second model auxiliary verb, would. मित्रांनो, विलचे अधिक सभ्य रूप म्हणून वुडचा वापर केला जातो. आपली इच्छा प्रकट करण्यासाठी पोलाइट रिक्वेस्टचा वापर करतात. फर्स्ट वन इज पोलाइट रिक्वेस्ट. वुड यू प्लीज ओपन द डोअर व्हेन यू कम इन. कृपया आपण आत येताना दार उघडताल का. सेकंड, वुड यू टेल मी युअर गुड नेम प्लीज. तुम्ही मला आपले शुभ नाव सांगू शकाल का. नेक्स्ट आहे चॉईस. दोन वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यामध्ये ज्यावेळी आपल्याला निवड करावी लागते त्यावेळी वुडचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, वुड यू लाईक टू टेक कॉफी ऑर टी. आपण कॉफी घेणार की चहा. सेकंड एक्झाम्पल, वुड यू सिलेक्ट ब्ल्यू कलर शर्ट और पिंक वन. तुम्ही निळ्या रंगाचा अथवा गुलाबी रंगाचा शर्ट निवडाल. थर्ड वन इज बिलीफ. विश्वासार्हता दाखवण्यासाठी या ठिकाणी वुडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय न्यू शी वुड गेट गुड मार्क्स. मला खात्री होती, मला विश्वास होता की तिला चांगले मार्क्स मिळतील. परमिशन, परवानगी मागण्यासाठी सुद्धा वुडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वुड इट बी ओके इफ आय बॉरो युअर कार फॉर कपल ऑफ डेज. मी आपली कार काही दिवसांकरिता वापरण्यासाठी घेतली तर चालेल का. फिफ्थ वन, इमॅजिनरी सिच्युएशन. काही वेळा आपल्या मनातील कल्पना प्रकट करण्यासाठी वुडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅड मनी आय वुड बाय अ न्यू बंगलो. जर माझ्याकडे पैसे असते तर मी नवीन बंगला विकत घेतला असता. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो शुड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. एखाद्याला उपदेश किंवा सल्ला देण्यासाठी आपण शुडचा वापर करतो. एखादी गोष्ट आपण केली पाहिजे अथवा आपण केले पाहिजे यासाठी मित्रांनो शुडचा वापर केला जातो. त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. मग प्रथमतः आहे ॲडवाईस. यू शूड लर्न इंग्लिश. तुला इंग्रजी शिकले पाहिजे. सेकंड, वी शूड डू एक्झरसाइज डेली. आपण दररोज व्यायाम केला पाहिजे. थर्ड, यू शूड प्ले चेस. तुला बुद्धिबळ खेळले पाहिजे. सूत्र काय होईल. सब्जेक्ट प्लस शूड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, नकार दर्शवण्यासाठी म्हणजेच निगेशनसाठी सुद्धा या ठिकाणी शूडचा वापर केला जातो. यावेळी वाक्यात शूड नॉट वापरले जाते. एक्झाम्पल, यू शूड नॉट ईट ऑइली अँड स्पायसी फूड. तुला तळलेले व तिखट पदार्थ खाल्ले नाही पाहिजे. सेकंड, वी शूड नॉट थ्रो गार्बेज ऑन द रोड. आपण रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे. सूत्र काय होईल मित्रांनो. सब्जेक्ट प्लस शूड नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. काही वेळेला मित्रांनो प्रश्नार्थक वाक्यांमध्ये सुद्धा म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये शूडचा वापर कसा करतात ते आपण पाहूया. व्हॉट शूड वी डू नाव. आता आपण काय करायचं. वेअर शूड वी मीट नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात आपण कुठे भेटायचं. काही वर्बल प्रश्न असतात, तोंडी प्रश्न. शूड आय गो टू स्कूल. मला शाळेत गेले पाहिजे. शूड आय क्लोज द डोअर. मी दरवाजा बंद करू का. मग या इंट्रोगेटिव्ह शूडसाठी सूत्र काय असेल तर इंट्रोगेटिव्ह वर्ड WHने प्रश्न जे सुरू होतात प्लस शूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि मित्रांनो प्रश्नचिन्ह. पॉसिबिलिटी, शक्यता दर्शवताना शुड बीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही शुड बी ॲट हिज ऑफिस टुडे. तो आज त्याच्या ऑफिसमध्ये असला पाहिजे. सेकंड, यू शुड बी देअर
ॲट 4 o'clock. तू 4 वाजता तिथे असले पाहिजे. मित्रांनो, शुड हॅवचा वापर भूतकाळातील एखाद्या घटनेबाबत आपण बोलत होतो, पण ती घटना घडलीच नाही, अशा वेळेला शुड हॅवचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, यू शुड हॅव अटेंड हिज वेडिंग सेरेमनी. तू त्याच्या लग्नाला यायला पाहिजे होते. मग सूत्र काय होईल मित्रांनो? सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट.